नमस्कार, अभिरस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी ते अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। हळद, मीठ, एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। 10-12 मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। कढीपत्ता, कलोंजी, 7-8 मेथी दाणे, राई, जिरे, बडीशेप, कढीपत्ता आपण फोडणी देऊन घेऊया। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेले आहे। आपण फोडणी देऊन घेऊया। मेथी दाणे, राई, जिरे, बडीशेप, कलोंजी, कढीपत्ता, मिरची, लसूण तेलात आपण चांगलं फ्राय करून घेऊया। हे तेलात आपलं फ्राय झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो पण आपण तेलात चांगलं फ्राय करून घेऊया। टोमॅटो तेलात चांगलं फ्राय झालेलं आहे। याच्यामध्ये आपण हळद टाकूया। याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। परत आपण हे तेलात चांगलं फ्राय करून घेऊया। टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, मिरची तेलात चांगले फ्राय झालेले आहेत। आपण आता भेंडी टाकून घेऊया। भेंडी आपली मिक्स करून झालेली आहे। याच्यावर आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। 5 मिनिटं आपले झालेले आहेत। आपण झाकण काढून बघूया। भेंडी आपण परत एकदा हलवून घेऊया। ही भेंडी वाफेवरच शिजते। याच्यात पाण्याचा शिंतोडा देण्याची गरज नाही। परत एकदा आपण 5 मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवूया। आपले 5 मिनिटं झालेले, आपण झाकण काढून बघूया। अशा पद्धतीने आपली वेगळ्या स्टाईलमध्ये भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि भेंडी पण आपली शिजलेली आहे। अशा पद्धतीने भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून बघा, छान लागते। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।